नमस्कार, मी सुरेखा तारा न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। रत्नागिरी नागपूर महामार्गावर चोकाक ते अंकली या बाधित गावातील शेतकऱ्यांनी 17 आणि 18 मार्च रोजी होणाऱ्या मोजणी विरोधात आंदोलनाची तयारी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पळवून लावा, तसेच 15 मार्च पासून उदगाव येथील टोल नाक्यावर बेमुदत रस्ता रोको होईल अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांची भेट घेत तब्बल तासभर चर्चा केली। यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जयंत पाटलांच्या मनात नाराजीचा प्रश्न नाही। इतकी मोठी संघटना आणि पक्ष असूनही अजित पवार गटाला आजही जयंत पाटील हवेसे वाटतात, हीच मोठी कॉम्प्लिमेंट आहे। कोल्हापुरातील तपोवन मैदान परिसरात बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या चंदगड येथील बाबू सखाराम डोईफोडे आणि तिलारीनगर इथल्या धाकलू बाळू शिंदे या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली। त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे, 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल आणि 10,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कोल्हापुरातील घिसाड गल्ली परिसरातील घराला आज पहाटे 3:30च्या दरम्यान भीषण आग लागली। यामध्ये सुमारे 60 लाखाचं नुकसान झालंय। संजय मुग यांच्या घराला ही आग लागली। घरात राहणाऱ्या 5 भाडेकरू कुटुंबाचे प्रापंचिक साहित्य आगीमध्ये जळून खाक झालंय। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करण्यात यावं, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे पिकअप गाडीच्या धडकेत शिंपे इथल्या ज्ञानदेव जगन्नाथ पाटील या 50 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना आशीर्वाद प्लाझा आबाश्री एग्रो समोर घडली आहे। या प्रकरणी पिकअप चालक मारुती ज्ञानदेव पाटील यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय। त्याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आज शुक्रवार 14 मार्चला दुपारी 1 वाजता शाहूवाडी पोलिसांनी दिली। कोल्हापूर महापालिकेचा अंबाई जलतरण तलाव गेल्या 2-3 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। उखडलेल्या फरशा, पाण्याची गळती, जीर्ण झालेला डायव्हिंग टॉवर, फिल्टरेशनअभावी हिरवेगार होत असलेल्या पाण्याने तलावाची अवस्था बिकट बनली आहे। त्यामुळे या टँकची दुरुस्ती होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीचे निवेदन आज आम आदमी पार्टीचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं। महाराष्ट्रात हलाल आणि झटका मटणावरून राजकारण चांगलंच तापलं असताना भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन सुरू करण्याची घोषणा केली आहे। हिंदू दुकानदाराकडून विकल्या जाणाऱ्या झटका मटणासाठी हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। राणेंनी हिंदूंना या प्रमाणित दुकानामधून मटण खरेदी करण्याचं आवाहन केलंय। दिल्ली कॅपिटल्स 2025 इंडियन प्रीमियर लीग IPL हंगामासाठी आपला कर्णधार निवडलाय। अष्टपैलू आणि संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू अक्षर पटेल याला कर्णधार म्हणून नियुक्त केलंय। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह, तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।